हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला रेझोनन्सचा थर्ड लेक्चर घ्यायचं आहे. यामध्ये आजचा पॉईंट आहे आपला दॅट इज पॅरलल सर्किट रेझोनन्स. राईट, आपण ऑलरेडी सिरीज बघितलं आहे. तर पॅरललमध्ये बघा, यामध्ये आपल्याला दोन ब्रांचेस कन्सिडर करावं लागतील, जे की फर्स्ट आहे तुमचा रेजिस्टन्स आणि सेकंड इंडक्टर. आणि हे दोन्ही सिरीजमध्ये असणार आणि त्याच्या ॲक्रॉस पॅरललमध्ये आपण कॅपॅसिटर कनेक्ट करणार आणि देन त्याला सप्लाय दॅट इज व्ही. ओके, करंट आय हा फ्लो होणार सर्किटमधनं, हा आर, एल अँड सी. यामध्ये ही जी ब्रांच आहे ही ब्रांच फर्स्ट झाली, ही ब्रांच सेकंड झाली. ओके, ब्रांच फर्स्ट ही आपल्याला लॅगिंग फॅक्टर दाखवते आणि ब्रांच सेकंड आपल्याला लीडिंग फॅक्टर दाखवते. ओके, हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. राईट, आपण पॅरललचं आधी ऑलरेडी बघितलेलं आहे एक इक्वेशन, त्यानुसारच आपण आताच इक्वेशन हे कंटिन्यू करतो आहे. ओके, आता बघा, आपल्याला यामध्ये टोटल करंट जर फाइंड करायचा असेल तर आय इज इक्वल्स टू काय असणार आपला आय एल प्लस आय सी. कारण हा जो करंट आय आहे हा एक काय होते अप साईडला चालला आणि एक डाऊन साईडला, म्हणजे तुमचा करंट काय होतो डिवाइड होते. बरोबर. आता पॅरलल सर्किटला तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी काय वापरणार तुम्ही, कन्सिडर अ डायग्राम. इन दिस वी आर अप्लाइंग अ व्होल्टेज across a resistor and inductor, whereas here resistance and inductor are connected in a series, and across the resistor inductor we connect a capacitor in a parallel. So this is a parallel circuit diagram. So applied voltage, applied current I, it get divided into two, that is IL and IC. So total current is I is equals to IL plus IC. Right, in a first branch it shows the lagging factor and second branch it shows the leading factor. So we combinedly draw the diagram. This is a reference voltage V, then leading factor with IC and lagging factor with IL. Right, then upside I is equals to IC cos phi and IL side that is IC is equals to IL sin phi. Okay, these are the two equation. त्यानंतर आपल्याला बघायचा याचा इम्पिडन्स. आता इम्पिडन्स इन अ आयडियल सर्किट. आता इम्पिडन्समध्ये बघा, इम्पिडन्स ट्रायंगल जसं आपण आता ड्रॉ करतो, लक्ष द्या. हा आपला फाय एल झाला, हा एक्सेल म्हणजे रिॲक्टन्स, इम्पिडन्स झेड आणि हा आपला आर. ओके, आता व्होल्टेज आणि करंट हे इन फेज असल्यामुळं आपला जो फाय आहे हा काय असणार 0, म्हणजेच कॉस फायची व्हॅल्यू किती झाली आपली 1, म्हणजेच पॉवर फॅक्टर आपला काय दाखवतोय 1, म्हणजे युनिटी. बरोबर, म्हणून इम्पिडन्स ट्रायंगल इट शोज द फेज अँगल दॅट इज फाय इज इक्वल्स टू 0 बिकॉज इट इज इन अ इन फेज. ओके, सो ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आपल्याला वापरण्यात येणार आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीमध्ये, जे की पॅरलल सर्किटसाठी वापरले जाते. ओके, तर फर्स्टमध्ये आपण काय बघतोय सर्किट डायग्राम, त्यानंतर टोटल करंट आणि त्यानंतर याच्या लीडिंग अँड लॅगिंग पॅरामीटर अँड देन इम्पिडन्स ऑफ आर एल. ओके, म्हणजे बघा रेझोनन्स फ्रिक्वेन्सी त्याला आपण एफ आर असं म्हणतो. आता ही जी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे ही आपण ब्रांच 2च्या अक्रॉस घेतो. ठीक आहे, सो ब्रांच 2 ज्यावेळेस आपण म्हणतोय तर ब्रांच सेकंडच्या अक्रॉस कॅपॅसिटन्स आहे आपला आय सी. बरोबर, सो आय सी इज इक्वल्स टू इक्वेशन काय आपलं आय एल साईन फा एल. बरोबर, मग आपल्याला माहिती आहे ओम्स लॉ व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. राईट, पण आता आपण डायरेक्टली आर कन्सिडर करणार का नाही. सो व्ही इज इक्वल्स टू आय इंटू झेड. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी काय करतं झेडला रिप्लेस करतं आरने. बरोबर, म्हणून आपण याला कन्सिडर करू व्ही एल इज इक्वल्स टू आय एल इंटू झेड एल. म्हणजेच आपल्याला ज्यावेळेस आय एल फाइंड करायचा तर त्यावेळेस काय असणार व्ही डिवायडेड बाय वॉट झेड एल. राईट,
आता ही जी व्हॅल्यू आहे यामध्ये बघा आपण साइन फाय फाइंड करू शकतो, राईट. आपण आता एक ट्रायंगल बघितला होता, तर साइन फायची व्हॅल्यू काय असते बघा, XL अपॉन ZL. आता हे तुम्ही मेन्शन कसं आलं, तर बघा आपल्याकडं आत्ता आपण एक इम्पिडन्सचा हे बघितला होता, हा ZL, हे XL, हा Z आणि हा R. आपला इथं फाय L होता, बरोबर. साइन फाय म्हटलं तर काय असणार, अपोजिट अपॉन हायपोटेनस, म्हणजेच काय XL अपॉन ZL. गेटिंग. सो हे आपल्याला साइन फाय Lची व्हॅल्यू मिळाली, राईट. आता ही जी व्हॅल्यू आहे, ओके, आता ही व्हॅल्यू मी काय करणार, आपल्या इक्वेशन 1 मध्ये पुट करणार, म्हणजेच IC इज इक्वल्स टू IL. साइन फायची किंमत काय असणार, XL अपॉन ZL. गेटिंग. देन पुढं आपल्याला सिम्प्लिफाईड इक्वेशन हे IL आहे, बरोबर. पण ILची किंमत किती बघा, आता इथं V अपॉन ZL आहे, तर पुन्हा ILची व्हॅल्यू पुट करा, म्हणजेच काय मिळणार, V अपॉन ZL इंटू XL डिवाइड बाय ZL. यांचा डिनॉमिनेटर सारखा आहे, बरोबर. याला सिम्प्लिफाय करून घ्या. सिम्प्लिफाय केल्यावर काय मिळणार बघा, IC इज इक्वल्स टू V इंटू XL डिवाइडेड बाय ZL इंटू ZL, दॅट इज ZL स्क्वेअर. ओके, हे आपलं एक इक्वेशन झालं. या इक्वेशनला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 2, ह्या इक्वेशनला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 1, राईट. आता बघा पुढं आपल्याला आता ICची जी किंमत आहे, बरोबर, तर ती आपल्याला आता काय करायची, पुट करायची. ओके, बघा आता बट IC इज इक्वल्स टू काय होतं आपलं, V अपॉन XC. जसं तुम्ही IL इज इक्वल्स टू V अपॉन ZL घेऊ शकता, तर तसं मी V अपॉन XC घेऊ शकतोच, बरोबर. अँड देन ZL स्क्वेअर म्हणजेच काय असतं आपलं, XL प्लस XL इंटू XC, बरोबर. मग मी ज्यावेळेस याचा इम्पिडन्स घेतो, तर ZL स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार माझं, R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर, बरोबर. त्यानंतर आता महत्त्वाचं, आपल्याला XL इंटू XC म्हणजेच काय आपलं, XLची किंमत किती असती, ओमेगा L, बरोबर. आणि XCची किंमत किती असती, 1 अपॉन ओमेगा C. हा ओमेगा ओमेगा काय होईल, कॅन्सल, म्हणजेच XL इंटू XC इज इक्वल्स टू काय मिळतं तुम्हाला, L बाय C. ही एक फार महत्त्वाची व्हॅल्यू आहे, याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या, बरोबर. आता XL इंटू XCची तुम्हाला किंमत मिळाली. मग आता ही जी किंमत आहे तुम्ही ही काय करू शकता, इक्वेशनमध्ये पुट करू शकता, बरोबर. त्यानंतर आता आपल्याला आणखी एक व्हॅल्यू फाइंड करायची बघा, म्हणजे जसं हे जे इक्वेशन दिलेलं आहे, ZL स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आहे, एक मिनटं मी पुन्हा लिहितो, ZL स्क्वेअर इज इक्वल्स टू XL इंटू XC, बरोबर. आणि त्यानंतर ZL स्क्वेअर इज इक्वल्स टू काय, R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर, बरोबर. मला सांगा यांची LHS सेम आहे, मग XL इंटू XC म्हणजेच L बाय C ना, बरोबर. म्हणजेच इथं L बाय C मी जर लिहिलं तर काही अडचण, म्हणजे यांची पण किंमत आपल्याला L बाय Cच मिळते, बरोबर. कारण LHS यांची काय सेम आहे, तर RHSची एकाची किंमत काय L बाय C, तर सिमिलरली दुसऱ्याची किंमत पण काय असणार, L बाय C. आता ह्याचा वापर आपल्याला करायचा आणि आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू पुट करायच्या पुढच्या इक्वेशनमध्ये. म्हणजे बघा कसं, तर ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर आहे इज इक्वल्स टू L बाय C, मी असं कन्सिडर करतो, ठीक आहे. आता ह्या XLला मी असं लिहू शकतो का, ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर लिहू शकतो ना XLला, आणि हा L बाय C ॲज इट इज. मी काय करतो आता, ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर ॲज इट इज ठेवतो आणि R स्क्वेअरला राईट साईडला पाठवतो, म्हणजेच काय होईल तो मायनस R स्क्वेअर, बरोबर. त्यानंतर आता हा इथं मायनस आहे, नंतर ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर आहे, तर मला फक्त काय पाहिजे, FR पाहिजे, कारण फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये मला इक्वेशन पाहिजे, बरोबर. तर मग
ओमेगा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू हा एल स्क्वेअर इंटू हा काय होईल डिवाइड एल डिवाइडेड बाय सी इंटू एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर. आता हा एल एल काय होईल एक कॅन्सल म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 अपॉन एल सी इंटू आर मायनस आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर. ओके, इथंपर्यंत कळतं आहे का? लक्षात असू दे इक्वेशन थोडंसं लेंदी असं विशेष नाही आहे, फक्त तुम्हाला फर्स्ट काय यामध्ये इथं बघा हे तुम्ही आय एलच्या फॉर्ममध्ये करंट लिहिला बरोबर. त्यानंतर साइन फायची व्हॅल्यू घेतली, नंतर हेच इक्वेशनमध्ये काय केलं की जसं तुम्ही आय एल फाइंड केला बरोबर, त्याचप्रमाणे तुम्ही काय फाइंड केला दॅट इज एक्स सी. काय फाइंड केलं तुम्ही साईनची किंमत ह्या इक्वेशनमध्ये पुट केली, त्यानंतर आय एलची किंमत पण ह्या इक्वेशनमध्ये पुट केली, म्हणून तुम्हाला हे इक्वेशन मिळालं आय सीच्या फॉर्ममधलं बरोबर. आता हे आय सीचं जे इक्वेशन आहे ते तुम्ही काय करत गेले पुढं सॉल्व करत गेले. सॉल्व काय केलं नवीन तर आय सीची किंमत नवीन एक घेतली बरोबर, ती काय केली तुम्ही ॲज अ झेड एल स्क्वेअरमध्ये म्हणजेच इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये तिचं स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये ही व्हॅल्यू तो एक्सटेंड करत गेली आणि इथून आपण एक्स एल आणि एक्स सीची किंमत एल बाय सी काढली आणि ही एल बाय सीची किंमत ॲज अ आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअरसोबत कम्पेअर केली एल एच एस आणि आर एच एस. ही आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं आणि याला काय केलं आपण हे इन द फॉर्म ऑफ मला पाहिजे काय फक्त ओमेगा स्क्वेअर, म्हणून हे ओमेगा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपण इक्वेशन सॉल्व केलं. ठीक आहे, तर आता बघा याला आता पुढं आपल्याला कसं सॉल्व करता येईल. आता हे आपलं इक्वेशन काय आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 अपॉन एल सी मायनस आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर बरोबर. ह्या ओमेगाला मी असं लिहू शकतो का 2 पाय एफ आर, कारण रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी पाहिजे ना बरोबर. याला 1 अपॉन एल सी मायनस आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर. आणि हेच इक्वेशन आता कसं लिहायचं आहे तुम्हाला एफ आरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे बरोबर. तर एफ आरच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार बघा, ह्याचा सगळ्यांचा स्क्वेअर होऊन जाईल 4 पाय स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर, नंतर एफ आर स्क्वेअर 1 अपॉन एल सी आर स्क्वेअर एल स्क्वेअर. हे एफ आर स्क्वेअर ॲज इट इज ठेवा, बाकी हे इंटूच इकडे डिवाइडला टाकून द्या, म्हणजे हे असणार 2 4 पाय स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 अपॉन एल सी मायनस आर स्क्वेअर एल स्क्वेअर राईट. यालाच तुम्ही स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर हा असेल 2 पाय अंडर इन ब्रॅकेट 1 अपॉन एल सी मायनस आर स्क्वेअर एल स्क्वेअर. ओके, म्हणजेच ही इक्वेशन ज्यावेळेस तुम्ही सिम्प्लिफाय करशाल त्यावेळेस तुम्हाला एफ आर इज इक्वल्स टू मिळणार 1 अपॉन 2 पाय, कारण 1 अपॉन एल सी मायनस आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर. महत्त्वाचं बघा आता एक इथं ट्विस्ट येतो. काय ट्विस्ट बघा की तुम्हाला ही जी आरची किंमत आहे आरची ओके आर इज इक्वल्स टू निग्लिजिबल म्हणजे 0 घ्यावा लागतो रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीमध्ये. तर 1 अपॉन 2 पाय आणि हा फक्त 1 अपॉन एल सी मायनस 0. तर उत्तर मिळतं तुम्हाला 1 अपॉन 2 पाय, कारण याचा स्क्वेअर रूट होऊन जाईल ना. एक मिनटं आपण याचा स्क्वेअर ॲज इट इजच ठेवू. ठीक आहे, एफ आर स्क्वेअर याला 4 पाय स्क्वेअर घ्या, याला 4 पाय स्क्वेअर घ्या. का, कारण ज्यावेळेस तुम्ही एफ आर सॉल्व करशाल त्याचा स्क्वेअर रूट 2 पाय असणार आणि याचं अंडर रूट तुम्हाला घ्यावं लागणार एल सी. गेटिंग. सो दिस इज युअर व्हॉट फायनल इक्वेशन ऑफ रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. इक्वेशन थोडंसं लेंदी आहे बट सॉल्व करताना तुम्हाला ते एक 1 बाय 1 स्टेपमध्ये सॉल्व करायचं आहे. तर याचं एक मी
इन जनरल सांगतो स्टेप काय आहे बघा. फर्स्ट तुम्हाला आय सीच्या फॉर्ममध्ये एक इक्वेशन घ्यायचं आहे, आय एल साईन फाय. पहिले साईन फायची किंमत पुट करा, आय एलची किंमत पुट करा, बरोबर. मग आय सीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला एक इक्वेशन मिळतं, बरोबर. आय सीच्या फॉर्ममध्ये जे इक्वेशन मिळालं त्याला पुढं काय केलं तुम्ही, झेड एलच्या स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये इक्वेशन तयार करत गेले, राईट. तो आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर असेल किंवा झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स एल इंटू एक्स सी असेल. याला सॉल्व केलं, पुन्हा तुम्हाला झेड म्हणजे एल बाय सी इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर असं मिळालं, बरोबर. यामध्ये फक्त तुम्ही काय केलं की जी किंमत आहे, राईट, त्याला सॉल्व करत गेले पुढं आणि ती इन द फॉर्म ऑफ एफ आर फाइंड केलं, राईट. दुसरं काही करायचं नाही. ओके. पॉईंट बघायचं आपल्याला डायनामिक इम्पिडन्स. आपण तिथं बघा इम्पिडन्स पहिल्या डायरेक्ट, बरोबर. आता हा डायनामिक इम्पिडन्स आहे. डायनामिक म्हणजेच काय, डायनामिक इज नथिंग बट अ चेंज. ओके. सो आपल्याला करंट्स इक्वेशनमध्ये इन द फॉर्म ऑफ इंडक्टन्स आय इज इक्वल्स टू आय एल कॉस फाय एल. ओके, हे कॉसच्या फॉर्ममधलं इक्वेशन. मग आय एलची किंमत कशी फाइंड करतो आपण, विथ द हेल्प ऑफ ओम्स लॉ व्ही अपॉन झेड एल. ओके. आता पुन्हा सेम प्रोसिजर करायची, काय की ही आय एलची किंमत तिथं पुट करायची आणि कॉस फाय एल आपण जी किंमत विथ द हेल्प ऑफ ट्रायंगल घेतली होती ना, तर ती आपण येते आर अपॉन झेड एल. ओके. पुन्हा ह्या किमती ह्या इक्वेशन 1मध्ये पुट करा. काय मिळतं बघा, आय एलची किंमत इथं पुट करायची, किती ती व्ही अपॉन झेड एल इंटू ही काय कॉस पाहिजे आर अपॉन झेड एल. म्हणजे पुन्हा तेच मिळालं ना आपल्याला, व्ही इंटू आर झेड एलचा स्क्वेअर, म्हणजे हे आपल्याला करंट मिळालं, बरोबर. आता हे जे करंट मिळालं आहे आपल्याला, ओके, सो त्याचा उपयोग आपल्याला काय करायचा, इन द फॉर्म ऑफ इम्पिडन्स करायचा. ओके. म्हणजेच झेड एल स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर, बरोबर. आत्ता आपण जे केलं होतं तसंच, राईट. नंतर आता यामध्ये आपल्याला माहिती आहे, या आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर याची किंमत किती मिळाली होती आपल्याला, एल बाय सी, बरोबर. म्हणजेच या एक्स एलला मी असं लिहू शकतो का, आर स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर किंवा ओमेगा एल होल स्क्वेअर इज इक्वल्स टू एल सी, बरोबर. हा एल झाला. आता पुढं बघा, आता हे ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर इज इक्वल्स टू एल बाय सी आर स्क्वेअर राईट साईडला पाठवून द्या, बरोबर. पुन्हा तुम्ही हे इक्वेशन जसं आपण आत्ता सॉल्व केलं तसंच मिळतं आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, तुम्हाला करंट आय इज इक्वल्स टू सरळ सरळ काय मिळतं, व्ही इंटू सी डिवायडेड बाय वॉट, एल आर. म्हणजेच जी किंमत आपण फाइंड करतो आहे, ओके, कशाची, दॅट इज आय इज इक्वल्स टू झेड एल स्क्वेअरची. म्हणजे ही जी झेड एलची किंमत आहे टोटल, झेड एल स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस ओमेगा किंवा एक्स एल स्क्वेअर, ही किंमत किती आहे, एल सी. तर मग ही जर डायरेक्ट झेड एलची स्क्वेअर मी इथं टाकू शकतो ना किंमत, म्हणजे व्ही इंटू आर डिवायडेड बाय झेड एलची स्क्वेअरची किंमत किती झाली, एल बाय सी झाली ना, बरोबर. म्हणून हा सी वरती जर गेला तर काय मिळणार, व्ही इंटू सी डिवायडेड बाय वॉट, इंटू आर डिवायडेड बाय एल. दिस इज युअर फायनल इक्वेशन. ओके. म्हणजे यामध्ये तुम्हाला हे पुढं सॉल्व करण्याची गरज नाही, राईट. आणि महत्त्वाचं यामध्ये बघा, आपला जो करंट आणि जो व्होल्टेज आहे, राईट, हा काय एक इन फेज आहे. व्होल्टेज आणि करंट हा इन फेज असल्यामुळं आपला जो फाय आहे हा काय असणार, 0. म्हणून तुमचा पॉवर फॅक्टर हा काय असणार, युनिटी 1, राईट. आणि रेझोनन्समध्ये तुमचा करंट हा काय होणार आहे, मिनिमम होणार आहे, राईट. आणि झेड डी जो आहे, ओके, त्याला डायनॅमिक इम्पिडन्स असं म्हणतो, ओके. तर हा काय होतो, वाढतो. म्हणून झेड डी इज इक्वल्स टू एल अपॉन आर सी, ओके.
आणि देन करंटच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस तुम्ही फाइंड करणार तर आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन झेड डी इज नथिंग बट व्हॉट युअर दॅट इज डायनॅमिक इम्पिडन्स, राईट. नेक्स्ट पॉईंट बघा, दॅट इज करंट अँड व्होल्टेज. करंट अँड व्होल्टेज आत्ताच बघितल्याप्रमाणे बघा, ज्यावेळेस करंट आणि व्होल्टेज हे काय इन फेज आहे, इन फेज असल्यामुळे तुमचा फाय हा 0 आहे, म्हणजे पॉवर फॅक्टर हा काय झाला 1 युनिटी. त्यावेळेस तुमचा करंट हा मिनिमम असतो आहे आणि झेड डी म्हणजे डायनॅमिक इम्पिडन्स हा मॅक्सिमम असतो. तर ज्यावेळेस डायनॅमिक इम्पिडन्स हा मॅक्सिमम असतो, राईट, आणि ॲडमिटन्स त्यावेळेस और कमी असतो, त्यावेळेस आपल्याला करंटच्या फॉर्ममध्ये इक्वेशन काय बनतं आहे, दॅट इज व्ही इंटू सी आर डिवायडेड बाय व्हॉट एल. ओके, हे इक्वेशन आपल्याला कशाचं आहे, करंटचं मिळते, बरोबर. देन आता पॅरलल रेझोनन्स आपण बघतोय, तर करंट रेझोनन्स बिकॉज ऑफ अ करंट सर्क्युलेटिंग बिटवीन व्हॉट टू ब्रांचेस. आता हे आपल्याला माहिती आहे, आपला जो आय करंट होता हा 2 ब्रँचमध्ये डिवाईड झाला, एक कशाकडे त्याला आर आणि इंडक्टरकडे आणि एक कॅपॅसिटरकडे, बरोबर. देन यामुळं काय झालं, मीट मे हायर दॅन द व्हॉट सोर्स करंट दॅट इज आय, बरोबर. सो व्होल्टेज अँड करंट, सो इट इज इन फेज असल्यामुळे आपला पॉवर फॅक्टर हा किती येतो 1. आता हेच आपण डायग्रामॅटिकली फॉर्ममध्ये ज्यावेळेस बघतो, तर इनपुट व्होल्टेज तुमचं काय व्ही एम साईन ओमेगा टी म्हणू शकता किंवा 2π एफ आर टी. ओके, आणि करंट दॅट इज आय एम साईन 2π एफ आर टी. ओके, आणि त्यावेळेस तुमचं आय एम किती आहे, दॅट इज व्ही एम डिवाइडेड बाय व्हॉट झेड डी इन द फॉर्म ऑफ डायनॅमिक इम्पिडन्स. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट करंट अँड व्होल्टेज रिलेशन. आफ्टर दॅट बघा, आपल्याला बघायचं आहे फेज अँगल ऑफ अ पॅरलल रेझोनन्स सर्किट. आता फेज अँगलमध्ये काही असं विशेष नाही आहे, एफ इज इक्वल्स टू एफ आर असतं, म्हणजे तुमचं सर्किट हे प्युअरली रेझिस्टिव्ह म्हटलं तर फाय तुमचा 0 झाला. इंडक्टिव्ह जर सर्किट असलं असतं, बरोबर, तर इंडक्टिव्ह सर्किटसाठी तुमचा फाय का असतो, हा निगेटिव्ह असतो, बरोबर. आणि कॅपॅसिटी सर्किट असलं तर फाय का असतो, पॉझिटिव्ह असतो. आणि त्याच्याच बेसिसवर ही डायग्राम आपण काय करतो बघतो, बरोबर. म्हणजे प्युअरली जर रेझिस्टिव्ह असेल तर काय असतं तुमचा अँगल 0, प्युअरली इंडक्टिव्ह असेल तर हा काय असतो -90, आणि प्युअर कॅपॅसिटी असेल तर +90, बरोबर. ही पुन्हा आपण तेच बघतोय. ओके, नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा, वाय इज द पॅरलल सर्किट कॉल्ड ॲज अ रिजेक्टर सर्किट. आता आपण हे रिजेक्टर सर्किट म्हणून का ओळखले जातं, कारण महत्त्वाचं काय आहे की पॅरलल सर्किट ऑपरमध्ये काय असतं, मॅक्सिमम इम्पिडन्स असतो, राईट, अँड विच इज एक्झॅक्टली अपोजिट टू द बिहेवियर ऑफ सिरीज. मग आता जास्त प्रमाणात इम्पिडन्स असेल, राईट, आणि सिरीजमध्ये हा काय कमी प्रमाणात आहे, तर कमी प्रमाणातला इम्पिडन्स हा कधीही गरजेचा आहे, राईट. तर हा जास्ती प्रमाणात आपल्याला काहीही उपयोगी येणार नाही, म्हणून हे सर्किट काय करण्यात आलं, रिजेक्ट करण्यात आलं, राईट. दुसऱ्या याच्यामध्ये काही असं विशेष नाही. महत्त्वाचं बघा आणखी एक क्यू फॅक्टर, क्वालिटी फॅक्टर का आपण सिरीजमध्ये का बरं वापरला होता, ड्यू टू ओनली वॉट शार्पनेससाठी, बरोबर. तर ह्या क्वालिटी फॅक्टरमध्ये काही असं वेगळं आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. क्यू फॅक्टरमध्ये बघा महत्त्वाचं की याला ॲज अ करंट मॅग्निफिकेशन प्रोव्हाइडेड टू द रेझोनन्स असं पण म्हटलं आहे. का महत्त्वाचं बघा, करंट जरी तुमचा जो आपला सर्किटचा जो करंट हा जर मिनिमम असेल, तर त्यावेळेस तुमचा ब्रँचमध्ये आय एल आणि आय सी यामध्ये तुमचा जो ब्रांच करंट असतो हा काय असतो, हा फार जास्त असतो, म्हणून याला करंट मॅग्निफिकेशन म्हटलं जातं. आणि हा क्यू फॅक्टरचे आपल्याला डेफिनेशन माहितीच आहे काय, की करंट थ्रू करंट मॅग्निफिकेशन मीन्स करंट थ्रू इंडक्टिव्ह ब्रांच डिवायडेड बाय रिझल्टंट करंट, म्हणजे क्यू इज इक्वल्स टू काय आपला, दॅट इज आय एल अपॉन आय, बरोबर. आता महत्त्वाचं आय एलची किंमत आपल्याला माहिती आहे काय, ती व्ही अपॉन झेड एल, बरोबर. त्यानंतर झेड एलची किंमत आपल्याला माहिती आहे काय, आर स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर. आपण आत्ताच बघितलं, याला मी डायरेक्टली काय लिहू शकतो, अंडर रूट एल सी,
हे माहिती आहे ना, आत्ता आपण बघितलं इक्वेशन, राईट. हे आपलं कशाची व्हॅल्यू झाली, एल सीची, म्हणजे याची किंमत मी डायरेक्टली एल सी ॲज अ पुट करू शकतो, बरोबर. देन आता ही ज्यावेळेस एल सी पुट करतो तर त्यावेळेस तुमचा करंट पण माहीत पाहिजे विथ द हेल्प ऑफ डायनॅमिक इम्पिडन्स, म्हणजे आय इज इक्वल्स टू व्ही डिवाइडेड बाय झेड डी. हे काय झालं, आपला सर्किटचा करंट झाला, बरोबर. हा आय एल झाला का, नाही, आय एल आपला होता ऑलरेडी काय, व्ही डिवायडेड बाय अंडर रूट एल सी, एल बाय सी, बरोबर. देन हीच व्हॅल्यू आपण का इन द फॉर्म काय पाहतोय, करंट, बरोबर. ज्यावेळेस ह्या व्हॅल्यू आपण पुट करणार इक्वेशनमध्ये, ओके, म्हणजे आपलं पहिलं इक्वेशन काय आहे, जे की क्यू इज इक्वल्स टू आय एल डिवायडेड बाय आय, ओके. मग क्यू इज इक्वल्स टू ज्यावेळेस आपण ह्या व्हॅल्यू पुट करणार आय एलची आणि आयची, आय एलची किंमत किती आहे आपली, व्ही डिवायडेड बाय अंडर रूट एल डिवायडेड बाय सी, बरोबर. आणि आयची किंमत आहे आपली दॅट इज डिवाइड, म्हणजे याचं रेसिप्रोकल होणार, काय आहे ती, एल डिवायडेड बाय सी आर डिवायडेड बाय दॅट इज व्ही. हा व्ही काय झाला, कॅन्सल. आता महत्त्वाचं, हा अंडर रूट सी डिवाइड बाय एल होणार, कारण हा सी वरती जाणार. त्यानंतर हा एल डिवाइड बाय सी आर, बरोबर. आता हा अंडर रूटमध्ये, हा अंडर रूटच्या बाहेर आहे, म्हणजेच काय करणार, अंडर रूट सी डिवाइड बाय अंडर रूट एल इंटू, ह्या सीला मी अंडर रूट सी इंटू अंडर रूट सी लिहू शकतो, हा आर ॲज इट इज, आणि याला अंडर रूट एल इंटू अंडर रूट एल लिहिणार. हा अंडर रूट एल याच्यासोबत काय झाला, कॅन्सल, हा एक सी यासोबत कॅन्सल, बरोबर. आता सी सी कॅन्सल झाल्यानंतर तर इथं काय राहतं, 1/r अंडर रूट एल बाय सी, बरोबर. हेच तुमचं काय फायनल इक्वेशन कशाचं, क्यू फॅक्टरचं, ओके. देन इफेक्ट ऑफ बँडविड्थ. आता बँडविड्थ तर तुम्हाला माहिती आहे, बँडविड्थचं रिलेशन होतं काय, रिझोनेटिंग फ्रिक्वेन्सी आणि क्यू फॅक्टर, तेच इक्वेशन आपल्याला इथं भेटतं आहे. आणि महत्त्वाचं काय, ज्यावेळेस तुमचा क्वालिटी फॅक्टर हा जास्त असेल त्यावेळेस तुमची बँडविड्थ कशी असते, ही स्मॉल असते. तिथं पण तेच होतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल सिरीजमध्ये, इथं पण तसंच शार्पनेस काय होती, कमी कमी होत असते. आणि ज्यावेळेस तुमची बँडविड्थ ही कमी असते त्यावेळेस क्यू ज्यावेळेस कमी असतो त्यावेळेस बँडविड्थ काही कशी असते, लार्ज, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन, ओके. मॅग्निफिकेशन इन पॅरलल रेझोनन्स सर्किट. पुन्हा पॅरलल सर्किटचीच आपली ही डायग्राम, आणि आत्ताच आपण जे इक्वेशन बघितलं होतं व्ही अपॉन झेड एलचं, राईट, तेच इक्वेशन यांनी इथं सॉल्व केलेलं आहे, काही वेगळं नाही आहे. इथं जी आपण व्हॅल्यू पुट केली ती ही एल बाय सी, त्यानंतर आपण ह्याच व्हॅल्यू पुट केल्या आणि हे आपल्याला आत्ता मिळाली ती, राईट. देन आय एल इज इक्वल्स टू काय मिळालं होतं, आय इंटू 1/r अंडर रूट एल बाय सी, आणि ही किंमत कशाची, क्यूची ना, म्हणून आय इंटू याला काय म्हणतो आपण, क्यू, म्हणजे आय एल इज इक्वल्स टू आय इंटू क्यू, ओके. हेच इक्वेशन आपल्याला फायनली मिळतं. हे आपले मॅग्निफिकेशन ऑफ अ करंट, राईट, इन अ पॅरलल रेझोनन्स सर्किट, ओके. देन आता महत्त्वाचं बघा, यामध्ये करंट थ्रू सी म्हणजे कॅपॅसिटन्स दिलेलं आहे. जसं आपण आत्ता आय एल इज इक्वल्स टू व्ही अपॉन झेड एल घेतला, तसं आता काय करणार, आय सी इज इक्वल्स टू व्ही अपॉन झेड सी, राईट. हेच व्हॅल्यू पुट करायच्या, आणि सीची किंमत किती असणार, दॅट इज अ 2π/FRC, ओके. देन हे सॉल्व करत असताना पुन्हा तुम्हाला तेच मिळतं, दॅट इज क्यू, ओके. सो आय सी इज इक्वल्स टू आय इंटू 1/r अंडर रूट एल बाय सी, and this is nothing but your Q, means IC is equals to I इंटू क्यू, म्हणजे आय सीचं आणि आय एलचं हे जे तुमचं इक्वेशन आहे हे सारखंच आहे, ओके. आणि यानंतर बघा आपल्याला काय कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहे. कॅरेक्टरिस्टिक्स जशा आपण यामध्ये वापरल्या होत्या कशात, दॅट इज इन अ सिरीज, तशाच आपल्याला याच्यामध्ये पण दिलेल्या आहे पॅरललमध्ये जे इक्वेशन मिळाले, राईट, विथ द हेल्प ऑफ एफ इज इक्वल्स टू FRच मिळाले, राईट. तर हे सगळे इक्वेशन यांनी काय केले यामध्ये प्रोव्हाइड केले. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये ही एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स, बँडविड्थ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स क्वालिटी फॅक्टर, ओके.
आणि त्यानंतर याच्यामध्ये काय एक्झाम्पल्स आहे. तर फॉर्म्युले तर ऑलरेडी माहीत आहे, त्याच्यावरूनच तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा वापर करून इक्वेशन्स सॉल्व करायचे. ओके, सो इन दिस वे वी आर गोइंग टू कम्प्लीट आवर 4th चॅप्टर. ओके, जर कोणाला अडचण असेल तर त्यांनी मेन्शन करा, कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर. तसं बघितलं तर चॅप्टर थोडा थेरॉटिकल जरा जास्ती आहे. इक्वेशन लर्न करण्यासाठी थोडंसं आहे, डोक्याला थोडासा हेडॅक आहे, पण थोडी प्रॅक्टिस ठेवावं लागेल, त्यानंतरच हे जमेल. ओके, सो यू विल स्टॉप हिअर.